नमस्कार, माझं नाव आहे सोनाली आणि आज मी तुम्हाला ईस्टरच्या निमित्ताने एक कुकीज दाखवणार आहे। त्याला मिल्की कुकीज पण बोलतात आणि मिल्की कॉइन देखील बोलतात, कारण ते कॉइनच्या शेपमध्ये छोटे छोटे आहेत, पटकन होणारे आहेत। चला तर मग लागूया कामाला। आता मिल्की कुकीज किंवा मिल्की कॉइन साठी लागणारे साहित्य सांगते की काय लागणार आहे। सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे मिल्क पावडर। मिल्क पावडर मी 1 वाटीभर घेतलेली आहे। तुमच्या घरात जी वाटी असेल ते तुम्ही सेट करून घ्या की त्याप्रमाणेच आपल्याला बाकीचं माप पण घ्यायचं आहे। तर मी घेतली आहे 1 वाटी मिल्क पावडर। या मिल्क पावडरच्या हाफ क्वांटिटी मी मध्ये घेतला आहे मैदा आणि मैद्यापेक्षा पण थोडं म्हणजे हाफ पेक्षा पण कमी घेतलेला आहे मी पावडर शुगर। जर तुम्ही थोडं गोड एक्स्ट्रा खात असाल तर थोडं वाढवलं तरी चालेल। त्याच्यानंतर मला लागणार आहे 3 ते 4 टीस्पून भरून बारीक रवा। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल, जाड असेल, तर तो मिक्सरला थोडासा फिरवून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला 3 ते 4 टीस्पून भरून लागणार आहे दूध। तर त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे 3 ते 4 टीस्पून भरून तूप आणि अर्धा चमचा आपल्याला लागणार आहे बेकिंग पावडर आणि आपल्याला लागणार आहे व्हॅनिला इसेन्स। जर तुम्हाला व्हॅनिला इसेन्सचा फ्लेवर आवडत नसेल किंवा ॲट प्रेझेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्याच्या बदली वेलची पूड घातली तरी चालेल। आपल्याला फक्त एवढंच साहित्य लागणार आहे। आपण सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण काय घेऊया, ह्याच्यात तूप घेऊया। तर मी आता काय करते, 4 चमचे भरून मी तूप घेते। लागलं तर आपण अजून 1 चमचा एक्स्ट्रा वाढवू पण शकतो। आता ह्याला आपण व्यवस्थित फेटून घेऊया। आता आपण ह्याच्यात काय करूया, जी साखर आहे पावडर शुगर ती सगळी टाकून घेऊया आणि ह्याला व्यवस्थित मस्त मिक्स करून घेऊया। जवळजवळ 5 मिनिटं तरी आपल्याला ह्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। जवळ मी 4 ते 5 मिनिटं ह्याला व्यवस्थित फेटून घेतलेला आहे। मग असा कलर वेगळा होता, म्हणजे तुपाचा येलोइश वगैरे कलर होता, तो आता जवळजवळ असा लाईट कलर झालेला आहे। इथपर्यंत आपल्याला ह्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण आता काय करूया, ह्याच्यात एक एक सगळे इन्ग्रेडियंट ऍड करत जाऊया। तर सगळ्यात प्रथम मी ऍड करते ह्याच्यात मिल्क पावडर। त्याच्यानंतर मी ऍड करते मैदा। त्याच्यानंतर रवा। रवा मला 3 ते 4 टीस्पून भरून लागणार आहे। 1 2 3 आणि 4। आता आपण काय करूया, ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी आता काय करते, ह्याच्यातच 1 चमचा व्हॅनिला इसेन्स ऍड करते। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धा टीस्पून भरून बेकिंग पावडर। ह्याला आपण व्यवस्थित पहिलं मिक्स करून घेऊया आणि जसं लागेल तसं दूध ह्याच्यात ऍड करूया। आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर आता मी ह्याच्यात काय करते, दूध ऍड करते आणि ह्याला व्यवस्थित मळून घेते। आपला व्यवस्थित मळून हा गोळा तयार झालेला आहे। जेवढं तूप लागलं त्याच्यापेक्षा आपल्याला एक्स्ट्रा लागलेलं नाही। जे 4 टीस्पून भरून मी तूप सांगितलं होतं आपल्याला तेवढंच लागलेलं आहे आणि मी ते भरून टीस्पून भरून वापरलं होतं। तर तुम्ही कदाचित फ्लॅटवाला स्पून करत असाल तर 5 ते 6 लागेल, पण मी भरून वरपर्यंत वापरलं होतं म्हणून मला 4 टीस्पून भरून लागलेलं आहे। आता आपल्याला ह्याला काय करायचंय, 5 मिनिटं ह्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता आपली 5 मिनिटं झाली आहेत हा कुकीजचा डो बनवून। तर आता आपण काय करूया की हा मी जो बेकिंग ट्रे घेतलाय ह्याला देखील आणि आपण गॅसवर देखील पॅन ठेवून भांडं ठेवून करणार आहे। तर त्यासाठी ही मी स्टीलची प्लेट घेतली आहे। तर आपण ह्या दोघांना पण ग्रीस करून घेऊया। चला तर मग आपले दोन्ही बेकिंग ट्रे आणि ही स्टीलची प्लेट ग्रीस करून झालेला आहे। आता आपण काय करूया, ह्याला थोडंसं मी बाजूला ठेवते, हाताला थोडंसं तुपाचं हे घेते आणि आता आपण काय करूया, ह्याचे एकदम छोटे छोटेसे आपल्याला कॉइनच्या शेप मध्ये बनवायचं आहे। तर मी आता ह्या साईज मध्ये बनवत आहे। तर असेच आपण सगळे बाकीचे देखील बनवून घेऊया। तर तुम्ही बघत असाल मी हातावर इकडे चांगलं पहिलं प्रेस करते आणि मग उचलून ह्याला असं फ्लॅट करते आहे। आपल्याला कुठेही जास्त ह्याला क्रॅक वगैरे द्यायचे नाही आहे। तर आपल्याला याच साईज मध्ये बाकीचे सगळे बनवून घ्यायचे आहेत।
तर मग हे आपले कॉइन्स बनवून तयार झाले आहेत, मिल्की कॉइन्स. तर आता हे जे काय करणार, हे जे स्टीलची प्लेट आहे तर मी या भांड्यामध्ये ठेवणार आहे. नॉनस्टिकचं पॅन घेतलंय, तुम्ही कुकरमध्ये केलं तरी चालेल. त्याच्यानंतर ह्याला मी 10 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवलं होतं मीडियम फ्लेमवर. आणि आपली नेहमी जी कुकरची जी स्टँड असतो तो मी ह्याच्या खाली ठेवला आहे. तुम्ही तुमच्या घरात जो असेल तो तुम्ही वापरा. आता माझे हे 10 मिनिटं झाली आहेत मीडियम फ्लेमवर प्रीहीट करून. तर आता मी हे आहे स्टीलची प्लेट, तर ही ह्याच्यात मी ठेवते, ह्याला बंद करते आणि इकडे ह्याला होल आहे, ह्याला मी लॉक करून टाकते. आणि आता आपल्याला कमीत कमी ह्याला 20 ते 25 मिनिटं वाट बघायची आहे. आता मी फ्लेम आहे ही मीडियमची, मी आता स्लो करते आणि स्लोवर आपल्याला कमीत कमी ह्याला 20 ते 25 मिनिटं आपल्याला ह्याला बेक करून घ्यायचं आहे. आता हे जे कॉइन्स आहेत मिल्की कॉइन्स, ते बनवायला मी ओटीजी मध्ये ठेवणार आहे. तर जर तुमच्याकडे ओटीजी असेल तर तुम्ही 170 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटासाठी प्रीहीट करा आणि त्याच्यानंतर पुढे 10 ते 12 मिनिटासाठी ह्याला बेक करायला ठेवा. जर तुमचं 10 ते 12 मिनिटात नाही झालं तर अजून फक्त 2 ते 3 मिनिटासाठी एक्स्ट्रा ठेवा. पण ह्याच्यापेक्षा जास्त वेळेला ठेवू नका, नाहीतर ते करपून जातील, कारण ह्याची साईज खूप छोटी आहे, तर हे पटकन बेक होतात. तर मग आपले दोन्ही हे केलेले कुकीज तयार झाले आहेत, म्हणजे मिल्की कॉइन्स किंवा मिल्की कुकीज. हे मी जे स्टीलच्या प्लेटमध्ये केले आहेत हे मी गॅसवर करून केलेले आहेत आणि हे जे आहेत हे मी ओटीजी मध्ये बनवलेले आहेत. दोन्ही पण एकदम सुंदर झालेले आहेत. बघा, असा कलर आला की तुम्हाला समजलं पाहिजे की आपले कुकीज हे रेडी झाले आहेत. त्याच्यानंतर हे बघा, हे देखील. तर त्यामुळे आता तुमच्याकडे ओटीजी नसेल तर तुम्ही गॅसवर देखील कुकीज बनवू शकता. हे जे ओटीजी मध्ये कुकीज बनवले होते तर ह्याला मला 12 मिनिटं लागली आहेत, म्हणजे 10 मिनिटातच हे बनले होते, पण स्लाइटली कलर मला लाईट वाटला म्हणून मी फक्त अजून 2 मिनिटं लावलं, तर ह्याला 12 मिनिटं लागली आहेत. आणि हे जे गॅसवर आपण बनवले आहेत ह्याला 20 मिनिटं मी स्लो फ्लेमवर बेक करून घेतलेले आहेत. कशी वाटली तुम्हाला आता बनवलेली मिल्की कुकीज किंवा मिल्की कॉइनची रेसिपी? आवडल्यास घरी एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्स बरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. धन्यवाद.